कोल्हापुरात तुफान राडा, पोलिसासह 10 जखमी, वाहने पेटवली। सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटामध्ये झालेल्या हिंसक संघर्षामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे। राजकीय फलक आणि साऊंड सिस्टीमच्या वादातून सुरू झालेल्या या राड्यामुळे पोलीस अधिकाऱ्यासह नागरिक जखमी झाले असून वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली। कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री 2 गटात झालेल्या हिंसक संघर्षामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरला आहे। फलक, साऊंड सिस्टीम आणि राजकीय छायाचित्राच्या वादातून उफाळलेल्या या राड्यात 4 पोलीस अधिकारी व 6 नागरिक जखमी झाले, तर टेम्पोसह 5-6 वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। वरिष्ठ पोलिसांच्या संयुक्त हस्तक्षेपामुळे अखेर 2-2.5 तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी सिद्धार्थनगर कमानीवर एका मंडळाने वर्धापन दिनाचा फलक उभारला होता। या ठिकाणी साऊंड सिस्टीम व रोषणाईची तयारी सुरू होताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर घटनास्थळी पोहोचले। बाजूला सर्किट बेंच असल्याने दोन्ही क्षेपक परवानगीशिवाय चालणार नाही असे सांगून त्यांनी काम बंद पाडले व साहित्य ताब्यात घेतले। तरीही संध्याकाळी पुन्हा मंडळाने मोठा फलक उभारून दोन्ही क्षेपक सुरू केला। इतकेच नव्हे तर एका खांबावरील फलकाला हार घालून समोरील गटाला जणू चितावणीच देण्यात आली। त्यामुळे तरुणांमध्ये तणाव वाढू लागला।